रवी, अरे काय झालंय काय? बाबा मला नाही पटत आहे असं जाणं. हे बघ रवी, तू काहीही काळजी करायचं कारण नाहीये. अरे काही महिन्यांचाच तर प्रश्न आहे. हो बाबा, पण हिलाही तीच काळजी लागून राहिली. हे बघ रवी, तू आणि मुग्धांना अजिबात काळजी करायची नाहीये. हां, मी सांगतो ना तिला समजावून. पण बाबा, अरे मी सांगतो तिला समजावून. डोंट वरी. ठीक आहे. हां, दॅट्स लाईक अ गुड सन. बाबा, तुमचा चहा. थँक्यू. चहा. मुग्धा, हा बाबा. तुम्ही आता पॅकिंग करा बघू. अगं पुढच्याच आठवड्यात फ्लाईट आहे ना तुमची? बाबा, मी थांबतीये इथेच तुमच्याजवळ. हे जाऊन येतील. मुग्धा, माझी काळजी करायचं अजिबात कारण नाहीये. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. माझ्या नातीला भेटायला पहिल्यांदाच जाताय अगं तुम्ही, तेव्हा बाबा. तुम्ही दोघांनी जावं असं मला मनापासून वाटतं. बाबा, तुमची काळजी घ्यायला कोणीतरी हवं की नको इथे जवळ, सांगा बरं. अगं पण मुग्धा, एक मिनिट. मार्ग सापडला. आपल्याला याचं उत्तर देवतरू मध्ये सापडेल कदाचित. देवतरू? बघून तरी येऊ. चला. ऑफिस कुठे? इथून आत डावीकडे. मॅडम मात येऊ का? हो. नमस्कार. नमस्कार. बसा. आम्हाला माझ्या मित्राकडून देवतरू बद्दल कळलं. हं, आम्ही दोघं काही महिन्यांकरता परदेशी जाणार आहोत. हं. बाबांना एकटं घरी ठेवणं अवघड आहे. खरं आहे. हो ना. त्यांचं खाणं पिणं, औषध पाणी, काय हवं नको, सगळं वेळच्या वेळी होणं खूप गरजेचं आहे हो. काही काळजी करू नका. देवतरूमध्ये त्यांची अगदी घरच्यासारखी काळजी घेतली जाईल. ही माझी सहकारी अवनी आहे. ही तुम्हाला इथला परिसर दाखवेल, आहे. माहिती देईल आणि मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग देवतरू दाखवते मी तुम्हाला. चला, आमच्या इथे सगळ्या प्रकारची सोय आहे बरं का. अच्छा. आमच्या इथे राहण्याची उत्तम सोय आहे. सिंगल रूम्स आहेत, डबल शेअरिंग रूम्स आहेत आणि गरजेनुसार कॉमन रूम्स पण आहेत. हवे असल्यास AC, ओव्हन, TV, रेडिओ यासारख्या सुविधाही उपलब्ध आहेत. देवतरूमध्ये सोलर सिस्टीम असल्या कारणाने वीज पुरवठा तर खंडित होत नाहीच, पण गरम पाणीही 24 तास उपलब्ध असते. ज्येष्ठांच्या सेवेसाठी देवतरूचा संपूर्ण स्टाफ हा नेहमीच तत्पर असतो. माझी आत्या मंगला भाटे आणि तिचे मिस्टर, ते दोघंही 90 वर्षाचे आहेत आणि घरी सांभाळणारं कोणी नव्हतं. देवतरूचं नाव कळलं म्हणून मग आम्ही त्या दोघांना इकडे आणलं. 1 महिना होऊन गेला. आता आम्हाला इतकं चांगलं वाटतं इथे त्या दोघांना ठेवलंय तर असं वाटतं की अरे हे घरच्यासारखंच आहे. ट्रीटमेंट सगळी खूप छान मिळते. स्टाफ त्यांच्याशी खूप छान, एकदम छान फ्रेंडली वागतायत. तब्येतीच्या दृष्टीने कुणाची वैयक्तिक देखभाल करायची असल्यास प्रशिक्षित अटेंडंट्सही पुरवले जातात. सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत वृद्धांच्या प्रत्येक गरजेसाठी हे अटेंडंट्स उपलब्ध असतात. I was a heavy diabetic before being admitted to Devtaru. My leg was amputated because of diabetes. And then I was in the flat in Pashan, but I had 3 attendants, but their being absent, not coming on time, led to a lot of problems. So I came to Devtaru.
and I'm contented here. I'm still running my business. देवतरूमध्ये ज्येष्ठांच्या आहाराचीही विशेष काळजी घेतली जाते. दोन्ही वेळचा चहा, नाश्ता तसेच पौष्टिक जेवणही रूम्समध्येच पुरवले जाते. बरेचदा वृद्धांच्या आवडीचे पदार्थही आहारात दिले जातात. वृद्धांचे आरोग्य योग्य आहारावर अवलंबून असल्याने स्वयंपाक बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी इथे घेतली जाते. मी हॉस्पिटलमध्ये आजारी होते, तिथून मी इथं आले. इथे जेवण खाण वगैरे सगळं व्यवस्थिशीर आहे, त्यामुळे मला लवकर बरं वाटलं आणि मी हिंडायला फिरायला लागले. आणि आता मी 92 वर्षाची आहे, तरी मी अजून हिंडते फिरते सगळं करते. देवतरूचे हे क्षेत्र CCTV सर्वेलन्स खाली असल्याने इथे असलेल्या प्रत्येक माणसावर आणि घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर नीट लक्ष ठेवले जाते. मेडिकल इमर्जन्सी असेल तर तशी काही व्यवस्था आहे का इथे? अहो, काळजी करण्याचं काहीच कारण नाही. इथे वृद्धांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टर असतात. काळजी घ्यायला मामा मावशी असतात आणि 24 तास ॲम्ब्युलन्सही उपलब्ध असते. इथे प्रत्येकाने आपापली औषधे वेळेवर घेतली आहेत की नाही याची खात्री केली जाते. तसेच इथे औषधांचा पुरवठा कुठल्याही परिस्थितीत खंडित होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. माझे काका शरद पेंडसे यांना ॲडमिट केलं आहे. त्यांना पायाची दुखापत झाल्यामुळे आम्हाला थोडी चिंता होते की कसं त्यांचं पुढे, कारण जिना चढायचा वगैरे त्रास असतोय. सर्व प्रकारची काळजी घेतली जाते. औषधं गोळ्या वेळच्या वेळेवर दिल्या जातात. त्यांचा रेकॉर्ड ठेवला जातो. आम्हाला केव्हाही आलं तरी गोळ्या वगैरे व्यवस्थित सुरू आहेत याची माहिती कळते. कुणी आजारी पडलं तर त्यांना हॉस्पिटलाइज केलं जातं. जेव्हा असं सिरियस पेशंट असतो त्यावेळेला प्रथम उपचार हा इथे होतो. म्हणजे काही महत्त्वाचे इंजेक्शन्स म्हणा किंवा औषधं जी असतात ती लगेच इथे दिली जातात आणि पुढे त्यांच्या रिलेटिव्हशी त्यांना ॲडमिट करण्याची जर का गरज असेल तर त्याबद्दल कन्सल्ट केलं जातं आणि मग पुढे आम्ही त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये, आपली ॲम्ब्युलन्स आहे स्वतःची, तर त्या ॲम्ब्युलन्समधनं आम्ही शिफ्ट करतो. आणि डॉक्टरांशी बोलून त्यांचे रिपोर्ट्स त्यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना पाठवले जातात. तसेच त्यांच्याशी वेळोवेळी फोनवरून संवादही साधला जातो. हॉस्पिटलाइज केलेल्या इथल्या रुग्णांना आमच्या इथून डबाही पोचवला जातो. रुग्ण बरे झाल्यावर त्यांना परत इथे काळजीपूर्वक आणले जाते. देवतरूमध्ये असणारे ज्येष्ठ आणि त्यांचे नातेवाईक यांच्यामध्ये संवाद राहावा म्हणून व्हॉट्सअप आणि स्काईप कॉल्सद्वारे त्यांच्यामध्ये संवाद घडवून दिला जातो. पण बाबांना तर गप्पा मारायला मित्र हवे असतात. त्याचीही सोय आहे आमच्या इथे. आमच्या इथे विरंगुळ्याची अनेक साधने आहेत. आमच्या इथे एक छोटंसं मंदिर आहे. आमचे हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने ज्येष्ठ रहिवासी बाहेर फिरायला जाऊ शकतात. मी योगाला दररोज देवतरून शिरालॉग मध्ये एका स्टाफ बरोबर जातो आणि तिथे 1 तास व्यायाम करतो आणि त्याला मला जो आनंद मिळतो त्याचं कॉन्ट्रीब्युशन देवतरूच्या स्टाफला आहे. शिवाय आम्ही त्यांना सहलीला घेऊन जातो. त्यांचे वाढदिवसही साजरे करतो. वृद्धांना आपली कला जोपासायची असल्यास तशीही इथे सोय आहे. संध्याकाळी आम्हाला बोलवतात सगळ्या लोकांना आणि या ठिकाणी आम्ही भेंड्या लावतो आणि इतर खेळ खेळतो. आमच्या इथे छोटंसं स्टेज आहे. संध्याकाळी सगळेजण मिळून गाणी, भजनं आणि गप्पा गोष्टी यामध्ये आनंदाने सहभागी होतात. डोळ्यावर बट धळली मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात. आमच्या इथे छोटंसं वाचनालय सुद्धा आहे. तसेच आपापल्या रूम्स मध्येही ते सर्वजण वाचन, खेळ आणि गायनाच्या आपापल्या आवडी जोपासतात. गरज ही शोधाची जननी असते. ही मन सत्यात उतरली ही देवतरू फाउंडेशनच्या प्रकल्पातनं. देवतरू फाउंडेशनची सुरुवातच अशा एका इन्सिडेंटमुळे झालेली आहे की त्या इन्सिडेंट देवतरू ही फॅसिलिटी अशी वृद्धांसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी असावी अशी कल्पना मनात आली.
गेली 25 वर्ष कोलंबस हेल्थ केअर आणि कोलंबस ॲम्ब्युलन्स हे डॉक्टर खांडेकरांच्या माइंडसेटमधनं आलेली संकल्पनेवर कोलंबस ही पुणेभर हेल्थ केअर सर्व्हिसेस आणि ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस देत आलेली आहे. कोलंबसच्या मॅनेजमेंटचा नेहमी असा प्रयत्न असायचा, फील्डवर असलेल्या लोकांकडनं जे सर्व्हिस देणारे टेक्निशियन आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांच्याकडनं रोजचा फीडबॅक घेणे. असं लक्षात आलं की एक 65 ते 70 वर्षांचे आजी आजोबा घरी जनरली एकटे असतात. एका इन्सिडेंटमुळे असं झालं की शनिवार पेठेतल्या आजी सकाळी 9:30 वाजता बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्या, तर ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत आहे त्या पोझिशनला तशाच त्या होत्या. हा विचार आला की ह्या लोकांकरता काहीतरी एक चांगली फॅसिलिटी असावी. वृद्धाश्रमाची संकल्पना आम्ही मोडीत काढून या लोकांसाठी असणारं एक चांगलं असिस्टेड लिव्हिंग कन्सेप्टवर एक हॉस्टेल म्हणता येईल किंवा त्यांना एक फॅसिलिटी म्हणता येईल, अशा संकल्पनेतून देवतरू चालू झालं. देवतरू सारख्या अनेक अशा फॅसिलिटी शहरात निर्माण होण्याची गरज आहे. आम्ही आता सध्या देवतरू तर्फे सारसबागेजवळ जे आमची शाखा आहे त्याच्यातर्फे मॅक्सिमम 40 ते 50 आजी आजोबांसाठी सर्व्हिसेस देऊ शकतो. भविष्यात एक 40 ते 50 देवतरू सारख्या फॅसिलिटी असण्याची नितांत गरज आहे. तरी मी यामार्फत आपल्या सर्वांना आवाहन करतो की काही चांगल्या NGO असतील, सामाजिक काम करणारे काही ट्रस्ट असतील किंवा काही व्हॉलंटियर्स असतील आणि त्यांना अशा कामामध्ये जर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी जरूर देवतरूची संपर्क साधावा. हमार सोना देवतरू ही कहेंगे, बहुत अच्छा है. किसी को भी जरूरत हो देवतरू के पास आ सकते. हर तरह के हेल्प ये लोग करेंगे. बघितलं? आवडलं? हो, छान आहे. इथे येणारा प्रत्येक जण आनंदाने येतो आणि आनंदानेच जातो. तात्पुरते म्हणून येतात आणि कायमस्वरूपी इथलेच होऊन जातात. अच्छा. त्यांची जेवणाची, तब्येतीची जी काळजी घेतली जाते, प्लस इथलं कम्युनिटी लिव्हिंग जे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे इथला प्रत्येक जण आनंदी आहे, समाधानी आहे. वा 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 वा. बाबा, इथला परिसर आणि व्यवस्था कशी वाटली तुम्हाला? अगदी उत्तम. इथल्या सगळ्या गोष्टी आवडल्या आहेत. तुम्ही आता आरामात जा माझ्या नातीकडे. मी इथं अगदी आनंदात राहीन आणि कदाचित कायमचा सुद्धा. काय बाबा? बाबा अजिबात नाही हं. आम्ही अमेरिकेहून परत आल्यानंतर परत जायचंय हा आमच्या सोबत घरी. हो बाबा. नाही खरंच हा, आम्ही खरंच खूप आनंदी आहोत. देवतरूमध्ये आम्हाला अगदी घरच्यासारखी माणसं मिळाली आहेत, आपलेपणानं काळजी घेणारी. हो हो. आम्ही खुश आहोत आणि आम्ही इतरांनाही सांगू देवतरूबद्दल.